दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रखर बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रम यांच्या बळावरच युवा शक्तीच्या माध्यमानं जगातील मोठमोठ्या सामाजिक समस्या आपण सोडू शकतोय। स्पिरिट ऑफ युनिटीचा संदेश देत 160 देशातील प्रतिनिधी या जागतिक स्काउट जांबोरीमध्ये सहभागी झालेले आहेत। भविष्यामध्ये याच युवकांच्या हातून वेगवेगळ्या देशामध्ये सामाजिक आरोग्य सुदृढ बनवण्यासाठी कार्य केलं जाणार आहे। आपण या जागतिक स्काउट जांबोरीची पाहणी करण्यासाठी जपान या देशात यामागुची प्रांतात आपण जाणार आहोत। ओझम यांच्याद्वारे जगातील 161 देशांमध्ये स्काउट गाईडची चळवळ देशभक्ती, श्रमप्रतिष्ठा, समुदाय विकास, निसर्ग निवास, पर्यावरण या विविध विषयांवर कार्य केलं जातं। जपानच्या किराराहामा इथं याच उपक्रमाचा भाग म्हणून 23व्या स्काउट जांबोरीचं आयोजन करण्यात आलं होतं। यात 150 देशांचे 40,000 शालेय विद्यार्थी आणि युवक युवतींनी सहभाग नोंदवला। जागतिक स्तरावर दहशतवाद, वंश धर्मभेद, शैक्षणिक मागासलेपण आदी समस्येवर युवा शक्तीच्या माध्यमातून मात करण्यासाठी स्पिरिट ऑफ युनिटीचा संदेश देणं हाच यामागचा हेतु होता। हम अलग अलग देश के निवासी हैं, तब भी हमें इस भूतल पे, इस दुनिया में इकट्ठा रहना है, एक दूसरे का साथ देना है, एक दूसरे के साथ भाईचारा बनाना है और इसी मकसद को लेके इस जांबोरी का आयोजन ओझम यानी वर्ल्ड ऑर्गेनाइजेशन ऑफ स्काउट मूवमेंट ने किया है। वेगवेगळ्या धर्माचे आणि संस्कृतीचे अनेक लोक बंधुभाव जपत एका परिवारासारखे राहतात। भारतातून 400 व्यक्तींनी सहभाग नोंदवून विविध उपक्रमात उत्तम सादरीकरण करत भारताचं नाव जागतिक स्तरावर नोंदवलंय। अलग अलग देशों से विभिन्न संस्कृति और आचार विचार के ये सारे लोग ऐसे रह रहे हैं कि जैसे हम एक ही परिवार के हैं। ये सबसे बड़ी बात है। 5 ऑगस्ट रोजी भारताच्या वतीनं इंडिया डेचं आयोजन करण्यात आलं होतं। यात APR आणि ओझमचे पदाधिकारी यांचा भारतीय परंपरेनुसार सन्मान करण्यात आला। भारतीय नृत्य, रूढी, परंपरा, खाद्यपदार्थ यांची उत्तम मेजवानी देण्यात आली। भारतीयांकडून केलं गेलेलं स्वागत पाहून विविध देशांचे मान्यवरही भारावून गेले होते। तो भारत स्काउट्स एंड गाइड्स की तरफ से 400 पार्टिसिपेंट्स यहाँ पे है और सारे लोगों ने अलग अलग प्रोग्राम्स में इन्होंने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया है और मैं समझता हूँ कि ये सारे लोगों ने हमारे देश का नाम रोशन किया है। भारतीय संस्कृतीविषयी विविध देशांच्या तसंच ओझम आणि APRच्या पदाधिकाऱ्यांनी बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। तसंच भारताविषयी आदरही व्यक्त केलाय। And I did tell the leadership of the Scout Association of India that no matter where I go, if I meet someone from India, a scout from India, they do have a smile on their face. Namaste everybody. I hope that you will enjoy this Indian reception and welcome to this gathering and enjoy the rest of your days in this jamboree. We love India. India has been a very strong partner with WAGS and we enjoy working closely with them in our projects. ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकून मोठी हानी केली। जपान आजही अणुयुद्ध नको, शांती हवी असा संदेश जगाला देतोय। जांबोरीतील 40,000 विद्यार्थ्यांना हिरोशिमा पीस प्रोग्राममध्ये सहभागी होता आलं।
विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला तिथपर्यंत नेऊन त्या जांबोरीमधल्या सहभागाविषयी तर माहिती दिलीच, परंतु जगामध्ये कशा पद्धतीनं शांतता नांदेल याच्याविषयी त्या विद्यार्थ्यांच्या ज्या वेळेला हिरोशिमाला भेट दिली त्यावेळेला त्यांच्या प्रतिक्रियाही नोंदवण्यात आल्या. It's very important for us to that there's a lot of peace on the world because peace is something which makes the whole people on the world together. It's so fun to meet new people and experience new cultures and just like see how the world works, because when we're in our countries we know how our country works and then we get outside and we see a whole new world. जांबोरी दरम्यान जपानच्या यामागुची आणि ओनाइडो या शहरातील शाळांना भेटी देण्यात आल्या. यावेळी स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी जपानच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या निमित्तानं तिथल्या संस्कृतीचाही जवळून अभ्यास करता आला. या ठिकाणी मी जांभोरी अटेंड करत असताना एका ग्रामीण व्हिलेजला भेट दिली आणि त्या ठिकाणची जी शाळा आहे त्या शाळेला भेट दिली असता माझ्या निश्चितच लक्षात आलेलं आहे की जर आपल्या देशामध्येही अशा प्रकारचं जर डिसिप्लिन असेल तर निश्चितच या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. या जपानकडून आपल्याला महत्त्वाचे 3 गुण घेण्यासारखे आहेत. पहिला गुण आहे जिद्द, दुसरा गुण चिकाटी आणि तिसरा गुण म्हणजे परिश्रम. उत्तम आरोग्यपूर्ण पर्यावरणपूरक गाव कसं असायला पाहिजे यासंबंधी जांबोरीत ग्लोबल व्हिलेजची संकल्पना राबवण्यात आली. जपानला लहान मोठ्या 6000 बेटांचा प्रचंड सागरी किनारा लाभलाय. सागरी पाण्याला संकट न समजता संधीत रूपांतर करत विविध साहसी वॉटर खेळांचा आनंद जगभरातील मुलामुलींनी लुटला. तर अशा प्रकारची अनेक इथे गोष्टी दिसून येतात. स्वच्छता, नम्रपणा अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसतात आणि या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यानंतर असं लक्षात येतं या सगळ्या गोष्टीची कमतरता आपल्या देशामध्ये आहे आणि म्हणून मला इथून या सगळ्या गोष्टी जर सोबत घेऊन जाता आल्या आणि घेऊन जाऊन तिथच्या लोकांमध्ये जर रुजवता आल्या तर मी निश्चितच प्रयत्न करीन. स्पिरिट ऑफ युनिटीचा संदेश देत जपाननं जगातील युवकांना एकत्र आणत उत्तम कार्य केलंय. भारत जगात सर्वाधिक मोठा युवा संघटन असलेला देश आहे. भारतात विविध समुदाय विकास कार्यक्रम राबवले जात असून जांबोरीच्या थीमची प्रेरणा घेत आगामी काळात सामाजिक राष्ट्रीय विषयावर मोठं कार्य हाती घेण्यात येणार असल्याचं मत के सुकुमारा यांनी व्यक्त केलंय. ये जापान ने इसके लिए ये वर्ल्ड जांबोरी के लिए जितना मेहनत किया ये बहुत प्रशंसनीय है. हमारे सभी बच्चे सभी IST बहुत मेहनत किए हैं. बहुत उनका जापान UNESCO ने तारीफ भी किया है. जगात दहशतवाद, वंशधर्मभेद, शैक्षणिक मागासलेपण आदी समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. युवा शक्तीच्या माध्यमातून जगात शांतता प्रस्थापित करता येऊ शकते हेच दाखवण्याचा प्रयत्न या जांबोरीतून करण्यात आलाय. दहशतवाद, वंशभेद आणि धार्मिक संघर्ष, शैक्षणिक मागासलेपण अशा विविध सामाजिक समस्यांना जगातील विकसित राष्ट्रासह सर्वच राष्ट्रांना तोंड द्यावं लागते. युवा शक्तीच्या माध्यमानं अशा सामाजिक समस्या आपण निश्चितच सोडू शकतोय. स्पिरिट ऑफ युनिटीचा संदेश घेत जगातील 160 देशांचे युवक युवती या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी आपापल्या राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करणार आहेत. यामुळं भविष्यातील जगाचं सामाजिक आरोग्य सुदृढ आणि बलशाली झालेलं आपणास निश्चितच पाहायला मिळणार आहे. दीपक क्षीरसागर, साम TV, यामागुची प्रांत, जपान.